नमस्कार, केएनएन सिटी न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। सुरुवातीला एक नजर टाकूया आजच्या स्थळीय घडामोडींवर। स्मार्ट सिटी अंतर्गत पहिल्याच रस्त्याची अवस्था दयनीय। रिफ्लेक्टर फुटून लोखंडी बार आले उघड्यावर। केली समोरील केपीटीसी रस्त्यावर प्रकाराला उघडकीस। वाहने पंक्चर होण्याच्या प्रकाराने संताप व्यक्त। बेळगाव लोकसभा निवडणुकीसाठी जेडीएस पक्षाकडूनही प्रयत्न। जेडीएस पक्षाकडून कोणत्या उमेदवाराची होणार निवड? जेडीएस नेता अशोक पुजारी यांनी दिल्या प्रतिक्रिया। 21 डिसेंबर पासून बेळगाव सुरत विमान प्रवास प्रारंभ। सामरा विमानतळावरून अनेक विमान सेवा होणार प्रारंभ। बेळगाव विमानतळाचा राष्ट्रीय पातळीवर एक उत्तम दर्जा निर्माण। आता पाहूया सविस्तर बातम्या। स्मार्ट सिटीतून निर्माण करण्यात आलेल्या स्मार्ट रस्त्यातून रिफ्लेक्टर फुटून लोखंडी बार उघड्यावर असल्याचे दिसून येत आहे। शहरातील पहिला स्मार्ट सिटी अंतर्गत केली समोरील केपीटीसी रस्ता करण्यात आला आहे। या रस्त्याला रिफ्लेक्टर बसवण्यात आले, मात्र रस्त्याच्या मधोमध असलेले रिफ्लेक्टर फुटून गेले असून लोखंडी बार वर आले आहेत। त्यामुळे वाहने पंक्चर होत आहेत। पहिल्याच रस्त्याची ही अवस्था, त्यामुळे स्मार्ट सिटीतील रस्ते किती दिवस तग धरणार हे आता समजणे अवघड झाले आहे। केपीटीसी समोरील रस्ता तब्बल 3 वर्षांनंतर पूर्ण झाला। त्यानंतर काही दिवसातच पुन्हा पाईप घालण्यासाठी त्याची खोदाई करण्यात आली। त्यामुळे हा रस्ता पुन्हा दुरुस्त करावा लागला। एकूणच स्मार्ट सिटीची कामे म्हणजे राम भरोसे असून हा संपूर्ण निधी वाया जाणार का अशी भीती निर्माण झाली आहे। रस्ता किंवा इतर कामांचा दर्जा अत्यंत खालावलेला आहे। केवळ रात्रीच्या वेळी रस्ते करून त्याच्यामध्ये लोखंड घातले जात नाही। त्यामुळे काही रस्त्यांना आताच भेगा पडताना दिसत आहेत। स्मार्ट सिटी अंतर्गत आता केवळ 25 ते 30% काम झाले आहे। त्यामुळे स्मार्ट सिटीचे काम पूर्ण होईपर्यंत पूर्वी केलेले रस्ते तग धरणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे। रिफ्लेक्टर खराब झाल्यामुळे आता बार वर आलेत। त्या बारवरून 4 चाकी किंवा दुचाकी जाताच ती पंक्चर होऊ लागले आहेत। त्यामुळे इतर भागातीलही रस्त्यांची अवस्था अशीच होणार का अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे। कॉलेज रोडवरील रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचे कामही पूर्ण झाले आहे। आता फुटपाथला लागूनच कॉन्क्रीट घातले जात आहे, मात्र त्यामध्ये लोखंडी बार घालण्यात येत नाहीत। त्यामुळे हे कॉन्क्रीट किती दिवस टिकणार असा प्रश्न उपस्थित होत आहे। दिवंगत सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर लोकसभा निवडणुकीसाठी आता जेडीएस कडून देखील प्रयत्न केलेले दिसून येत आहेत। बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत जेडीएस कडून उमेदवार उभे करायचे की नाही हे पक्षाचे प्रमुख HD देवेगौडा व कुमारस्वामी ठरवतील असे जेडीएसचे नेते अशोक पुजारी यांनी बेळगावमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केले आहे। केंद्रीय राज्य रेल्वे मंत्री दिवंगत सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर रिक्त असलेल्या पदावर कोणाची निवड होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे। आता याबद्दल जेडीएस पक्षाचे प्रमुख काय निर्णय घेतील असे त्यांनी आपले विचार मांडताना स्पष्ट केले आहे। ಸಂಘಟನೆ ಮಾಡುವಂತ ಕಾರ್ಯಕರ್ನಿ ಆಗ್ತೋತೆ ಇದ್ದಾರೋ ಅವಾಗ ಪಕ್ಷದ ಸಂಘಟನೆ ನಾವು ಸಕ್ರಿಯವಾಗಿ ತೊಡಗಿಸ್ಕೊಳ್ತೀವಿ। ಇಲ್ಲ ಸರ್, ಈಗ ನೋಡಿ, ನಾನು JDS ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ಇರೋದ್ರಿಂದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದವ್ರಿಗೆ ನನ್ನ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಮಾಡೋ ಪ್ರಶ್ನೆ ಬರಂಗಿಲ್ಲ ಅಲ್ರಿ। ಇಲ್ಲ, ಮೋಸ್ಟ್ಲಿ ಅದು ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಮತ್ತು ದೇವೇಗೌಡರು ನಿರ್ಣಯ ತಗೋತಾರೋ। ಈಗ ಹಂಗೆ ಮಾಧ್ಯಮದ ಮುಖಾಂತರ 1-2 ಸಲ ಬಂದಿತ್ತು, ಬಹುಶಃ ನಾವು ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಹಾಕಂಗಿಲ್ಲ ಅನ್ನೋಂಥ ಅಭಿಪ್ರಾಯ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ರು। ಆದರೆ ಪಕ್ಷದ ಅಧಿಕೃತ ನಿರ್ಣಯ ಆ ಚುನಾವಣೆ ಬಂದ ಸಂದರ್ಭದೊಳಗೆ ಮಾನ್ಯ ದೇವೇಗೌಡರು ಮಾನ್ಯ ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಅವರು ನಿರ್ಣಯ ತಗೋತಾರೋ, ಅವ್ರು ಏನು ನಿರ್ಣಯ ತಗೋತಾರೋ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಬದ್ಧರಾಗಿರ್ತೀವಿ। ಇಲ್ಲ, ಅದು ನಾವು ಎಲ್ಲ ಮಾಧ್ಯಮದಾಗ ನೋಡಾಕ್ತಾರೆ। ರಾಜಕಾರಣ ನಿಂತ ನೀರಲ್ಲ, ಹರಿಯುವ ನೀರು, ನಿರಂತರವಾಗಿ ಬದಲಾವಣೆ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಜಾರಿ ಇರ್ತೈತಿ। ಹಂಗೆ ಮುಂದೆ ಏನೇನು ಬದಲಾವಣೆ ಆಗೈತೆ ಕಾದು ನೋಡೋದು ಇಷ್ಟ ರೀ। ಯಾವುದು ಸರ? ಯಾವುದು ಇಲ್ಲ, ಇನ್ನೂ ನೋಡಿ ಅಂತ ಈಗ ಆ ರೀತಿಯ ಯಾವ ಬದಲಾವಣೆ ಇಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ಆ ರೀತಿ ಯಾವ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಇಲ್ಲ। ಇಲ್ಲ, ರಾಜಕಾರಣ ಮುಂದಿನ ಹೇಳಕ್ಕೆ ಬರಂಗಿಲ್ಲ ರೀ। ಈ ಸದ್ಯಕ್ಕೆ ಅಂತ ಯಾವ ಬದಲಾವಣೆ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದೀವಿ।
एकूणच बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी जेडीएस पक्षाकडून देखील उमेदवार उभे करणार असल्याची चर्चा होत असताना आता ही बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक आणखीन चुरशीची होणार हे मात्र नक्की. बेळगाव विमानतळाचा राष्ट्रीय पातळीवर एक उत्तम दर्जा असून 21 डिसेंबर पासून बेळगाव सुरत विमानसेवा प्रारंभ होणार असल्याचे सांगितले जात आहे. बेळगाव शहरातील सांब्रा विमानतळे दिवसेंदिवस जास्त सक्रिय विमानतळे म्हणून गणले जात आहे. गेल्या 6 महिन्यामध्ये 3211 विमानांनी उडान घेतले असून राष्ट्रीय पातळीवर एक उत्तम दर्जा मिळविला आहे. सांब्रा विमानतळावरून नोव्हेंबर महिन्यात 767 विमानांनी उडान घेतले असून 30,336 प्रवाशांनी आपला प्रवास केला आहे. त्याचप्रमाणे जून महिन्यामध्ये 391, जुलै 450, ऑगस्ट 432, सप्टेंबर 519 आणि ऑक्टोबरमध्ये 652 विमानांनी उडान घेतले असून हजारो प्रवाशांना आपली सेवा दिली आहे. याबद्दल भारतीय विमानतळे प्राधिकाऱ्यांनी ट्विटर खात्यावर माहिती दिली आहे. डिसेंबरमध्ये या संख्येत किती वाढ होणार याबद्दल निरीक्षा केली जात आहे. 2018 5 विमानांची स्थगिती करण्यात आली होती. त्यामुळे या भागातील जनप्रतिनिधी आणि प्रवाशांकडून मोठा संघर्ष केल्यानंतर उडान योजना जारी केली गेली आहे. यामुळे अभिमान वाटतो. फेब्रुवारीमध्ये 752 विमानांनी उडान केल्याने नोव्हेंबरमध्ये नवीन दाखला दाखल झाला आहे. सध्या नवीन मार्गावरील विमानसेवा सुरू असल्याने बेंगळूर आणि हैदराबादला प्रत्येकी 3 विमाने, मुंबई 2, पुणे, इंदोर, सुरत, कडप, तिरुपती, मैसूर, चेन्नई आणि अहमदाबाद या ठिकाणी प्रत्येकी 1 विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. लॉकडाऊननंतर विमानसेवा चालू झाल्याने विमान उडान आणि प्रवाशांच्या संख्येत गणनीय वाढ झाली आहे. नागरिकांच्या सहकार्याने हे साध्य झाले आहे. कोविड-19च्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करूनच विमान आपली सेवा बजावत आहे. मागील अनेक दिवसांपासून उत्कंठा वाढविलेली बेळगाव सुरत विमानसेवा सोमवारी 21 पासून सुरू होणार आहे. स्टार एअर ही विमानसेवा करीत असून बेळगावच्या उद्योजकांना आता अवघ्या काही तासातच सुरतला पोहोचता येणार आहे. आठवड्यातून 3 दिवस ही सेवा देण्यात येणार आहे. सुरत शहराला दररोज अनेक व्यापारी प्रवास करीत असतात, परंतु विमानसेवा नसल्याने त्यांना रेल्वेने सुरत गाठावे लागत होते. त्यामुळे सुरतला विमानसेवा सुरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. स्टार एअरला उडान 3 अंतर्गत हा मार्ग मंजूर झाला होता. सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे 3 दिवस ही उडान सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. आदर्शा ड्रेस सर्कल केवल पुरुषों के लिए लाए हैं ब्रांडेड शर्ट्स, टी-शर्ट्स और जीन्स की नवीनतम रेंज. साथ ही शादी और अन्य पार्टियों के लिए सूट्स, शेरवानी और ढेर सारे एक्सेसरीज. आज ही अपनी खरीदारी कीजिए आदर्शा ड्रेस सर्कल के संग. आदर्शा ड्रेस सर्कल, मैग्नेट ऑफ अट्रैक्शन डेफिनेटली फॉर मेन. आदर्शा ड्रेस सर्कल, खड़े बाजार, बेळगाव. फोन 0831 240 7480. होटल आदर्श पैलेस, लजीज खाने के साथ यहाँ है बेहतरीन रूम्स, रहने के लिए स्टैंडर्ड रूम्स और सूट रूम्स. साथ ही साथ मौजूद है कई सारी क्वालिटियों से भरपूर स्टैंडर्ड डिलक्स रूम्स और डिलक्स सूट रूम्स. लग्जरियस लाइफ का अनुभव लेना है तो एक बार अवश्य भेंट दें. शादी और इतर प्रोग्राम्स के लिए प्लैटिनम हॉल और मिलेनियम हॉल. होटल आदर्श पैलेस, लिंगराज कॉलेज के पास, कॉलेज रोड, बेलगाव.
सुई धागे सी है जिंदगी अपनी, हर पल बुनती रहती है, कभी रिश्तों को, कभी सपनों को, कभी अरमानों को। सुई धागे सी है जिंदगी अपनी, हर पल बुनती रहती है, आपकी मुस्कुराहट को। आदर्शा फैशन डिजाइनर, ब्लाउज, सूट्स, लहंगास, चूड़ीदार, हैंडवर्क, मशीन एम्ब्रॉयडरी के स्पेशलिस्ट। आदर्शा फैशन डिजाइनर। जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया। रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिलमिल जाए हर पल होंगी सुहानी। ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। आराधना मारुती गली बेलगाम। मन भाए आराधना। विश्रांतीनंतर आपले स्वागत आहे। बेळगाव शहराच्या विकासासाठी आमदार अनिल बेनके यांनी प्रामाणिक प्रयत्न चालू ठेवले असून त्यांनी अनेक विकास कामांना चालना दिली आहे। रामतीर्थ नगरच्या सर्वांगीण विकासासाठी बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी बुडा विभागातर्फे 29.30 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे। यातून रामतीर्थ नगरचा विकास करण्यात येणार आहे। बेळगाव शहराचा केंद्रबिंदू म्हणजे चन्नमा सर्कल असून जुने असलेले शौचालय बंद करून नवीन शौचालय बांधकाम कामकाजाला उत्तर मतक्षेत्राचे आमदार अनिल बेनके यांनी भूमिपूजन करून चालना देण्यात आले आहे। या नवीन शौचालय बांधकामासाठी 21 लाख रुपये खर्च करून महिला व पुरुषांसाठी हे शौचालयाचे निर्माण करण्यात येत आहे। या संदर्भात अधिक माहिती उत्तर मतक्षेत्राचे आमदार अनिल बेनके यांनी दिली आहे। बेळगावातील केंद्रबिंदू असलेली जागा म्हटल्या चन्नमा सर्कलमध्ये जुने शौचालय बंद करून नवीन शौचालय बांधण्यासाठी आज आम्ही भूमिपूजन केलेलं आहे। एकूण खर्च 21 लाख रुपये खर्च करून महिला व पुरुषांसाठी हे शौचालय असेल त्याचा सदुपयोग व्हावा या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी जनतेने प्रयत्न करायचा आहे। त्याचबरोबर 50 लाख खर्च करून रामतीर्थमध्ये रस्त्याचं भूमिपूजन आता आम्ही केलं आहे व एकूणच 29.30 कोटी रुपये बुडाकडून या भागाच्या सुधारणेसाठी रस्ते असू दे गटर असू देत सँक्शन होऊन त्याचं टेंडर झालेलं आहे। या भागातील कोणताही रस्ता गटर किंवा मूलभूत सोयीपासून ही जनता राहू नये या दृष्टिकोनातून माझा सर्वोच्च प्रयत्न असेल। मला वाटतं येत्या काळामध्ये कुठलाही इंटरनल जे रोड आहेत जे शिल्लक होते ते संपूर्ण पूर्ण केले जातील, गटर पूर्ण केले जातील आणि त्यातल्या त्यात डेकोरेटिव्ह लाईट आहेत ते जवळजवळ सर्व एरियामध्ये लावले जातील। जनतेने याचा सदुपयोग करावा ही जनतेला माझी विनंती। आरसीसी ड्रेनेज, आरसीसी नाला, रस्त्याचे रुंदीकरण, डेकोरेटिव्ह पथदीप, बगीचांचा विकास यासाठी हे विशेष अनुदान मंजूर करण्यात आले आहे। बुडाच्या माध्यमातून काही भागांचा विकास करण्यात येत आहे। या अनुदानामधूनच रामतीर्थ नगरचा सर्वांगीण विकास देखील करण्यात येत आहे। सध्या 50 लाखाचा खर्च करून रस्ता कामकाजाला देखील चालना देण्यात आली आहे। ಬೆಳಗಾವಿಯ ರಾಮತೀರ್ಥ ನಗರಲ್ಲಿ ಇವತ್ತು 50 ಲಕ್ಷ ಖರ್ಚು ಮಾಡಿ ಇಂಟರ್ನಲ್ ರೋಡ್ದು ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ। ಭಾಳಷ್ಟು ದಿನದಿಂದ ಇವು ರೋಡ್ಗಳು ನೋಡಿದ ಮೇಲೆ ಆ ಇಂಟರ್ನಲ್ ರೋಡ್ ಬಗ್ಗೆ ಭಾಳಷ್ಟು ಸಮಸ್ಯೆ ಇತ್ತು, ತೊಂದರೆ ಇತ್ತು। ಜೊತೆ ಇವತ್ತು ಭಾಳಷ್ಟು ತಕರಾರು ಕೇಳಿದ್ದೀವಿ। ಒಂದು 2 ರೋಡ್ ಇನ್ನೂ ಉಳಿದಾವು, ಪ್ಲಸ್ ನೀರಿನ ಬಗ್ಗೆ ಟೈಮಿಂಗ್ ಬಗ್ಗೆನೂ ಒಂದು ಸಮಸ್ಯೆ ಹೇಳ್ತಾರೆ। ಈಗಾಗಲೇ 18 ದಿವಸ ನೀರು ಬರ್ತಿತ್ತು, ಆದರೆ ಈಗ 5 ಅಥವಾ 6 ದಿವಸ ಒಂದ್ಸಲ ನೀರು ಬರತ್ತಿತ್ತು। ಅದ ಜೊತೆ ಗಟ್ರಗಳ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಬೇಕಂದ್ರೆ ನೇರವಾಗಿ ಮೀಡಿಯಾ ಮುಂದೆ ಹೇಳ್ತೀವಿ, 28 ಕೋಟಿಗಳು ಇಲ್ಲಿ ಆಲ್ರೆಡಿ ಸ್ಯಾಂಕ್ಷನ್ ಆಗಿತ್ತು।
ಆ 28 ಕೋಟಿನಲ್ಲಿ ಮ್ಯಾಕ್ಸಿಮಮ್ ಎಲ್ಲ ಗಟ್ರುಗಳು ತೊಗೋಬೇಕಂತ ನಾವು ಆದೇಶ ಮಾಡಿದ್ದೆ. ಆ ಪ್ರಕಾರ ಗಟ್ರುಗಳನ್ನ ಟೆಂಡರ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಮೋಸ್ಟ್ಲಿ ಅದು 2-3 ದಿವಸನಾಗ ಟೆಂಡ್ರ್ ದಿವಸ ಮುಗಿದ ಮೇಲೆ ಟೆಂಡ್ರ್ ಓಪನ್ ಆದಮೇಲೆ ಯಾರ್ಯಾರು ಟೆಂಡ್ರ್ ಯಾರ್ಯಾರು ಹೋಗ್ತಾವೆ ಅಂತ ತೊಗೊಂಡು ಬಂದು ನಿಮ್ಗೆ ಎಲ್ಲರೂ ಬರುವ ಮಳೆಗಿಂತ ಪೈಲ ಎಲ್ಲ ಗಟ್ರುಗಳು ನಿಮ್ಗೆ ರೆಡಿ ಆಗಿ ಹೋಗ್ತಾವೆ. ಎಲ್ಲರೇ ನೀರಿನ ಸಮಸ್ಯೆ ಅಥವಾ ಸ್ವಲ್ಪ ಊರುಗಳಲ್ಲಿ ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟ ಉಳಿಬೋದು, ಅದನ್ನು ಮಾಡಿಕೊಟ್ಟು ಜವಾಬ್ದಾರಿ ನಮ್ಮದು. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. बेळगावमध्ये आंतरराष्ट्रीय स्केटिंग रिंग निर्माण करण्यात यावे यासाठी स्केटिंगपटूंनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. बेळगावात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्केटिंग रिंग निर्माण करावे, उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या खेळाडूंना मदत करून प्रोत्साहन द्यावे, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवावे अशी मागणी करत स्केटिंगपटूंनी शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. प्रारंभी गोवा वेस्टमधील बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमीच्या स्केटिंग रिंगवर प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, सुनील जाधव, नितीन जाधव, शारदा भेकने यांनी रिंगचे पूजन केले. यानंतर स्केटिंग करत शहरातील विविध मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. यावेळी स्केटिंगपटू सक्षम जाधव, प्रथम राज, सदा शेख, यशपाल पुरोहित, आदर्श निकम, यशवर्धन परदेशी, अमेय याळगी, भरत पाटील, चिन्मय देसाई, सत्यम पाटील राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय आवारात स्केटिंगद्वारे फेऱ्या मारून जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर यांनी अधिक माहिती दिली. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्केटिंग खेळाडू आहेत. अनेकांनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली आहे, तर अनेकांनी स्केटिंगमध्ये विश्वविक्रम केले आहेत. या खेळाडूंसाठी बेळगावमध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्केटिंग रिंग निर्माण करावे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय कार्यालये, बाजारपेठ, उद्यान यासह विवाह सोहळे व अन्य खासगी कार्यक्रमातून होणारी गर्दी टाळण्यासाठी ठोस पावले उचलावीत. कोरोनामुळे गरिबांसह मध्यमवर्गीयांचीही आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. अशा लोकांना आगामी कालावधीत देण्यात येणारी कोरोना लस मोफत द्यावी. बेफाम वाहने चालवून अपघातास निमंत्रण देणाऱ्या विद्यार्थी आणि युवकांसाठी जागृती कार्यक्रम राबवावे अशी मागणी निवेदनात केली आहे. मी गेली 16 वर्ष झालं बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमीचा स्केटिंग कोच असून बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमीच्या खेळाडूंना मी नॅशनल, इंटरनॅशनल व राष्ट्रीय स्तरावर चमकवलं आहे. आमच्या काही विद्यार्थ्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, लिम्का रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलेलं आहे. असे हे गुणवंत खेळाडू असून इथं बेळगावमध्ये एक इंटरनॅशनल साईजचं चांगलं ग्राउंड आहे, ते रिपेरी करून द्यावं किंवा नवीन चांगलं तयार करून द्यावं, यासाठी आम्ही इथं निवेदन देण्यासाठी आलो आहोत. आमचा उदयोन्मुख खेळाडू सक्षम जाधव याच्या नेतृत्वाखाली आज आम्ही इकडे स्केटिंग रॅली काढली आहे. या रॅलीद्वारे आम्ही फिट इंडिया, स्ट्रॉंग इंडिया तसेच गरजू विद्यार्थ्यांना किंवा गरजू खेळाडूंना जे काही मदत शासनातर्फे करायची आहे ती शासनातर्फे मदत व कोविड वॅक्सिन ही गरजूंना फ्री देण्यात यावी, यासाठी हे आम्ही निवेदन देण्यात आलं आहे आणि आज आम्ही ते निवेदन देऊन त्यांना विनंती केली आहे. नमस्कार, मी सक्षम जाधव. महत्त्वाच्या मागण्यांसाठी स्केटिंग करत DC ऑफिसपर्यंत निवेदन देण्यासाठी आलो आहोत. पहिलं म्हणजे बेळगावमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर स्केटिंग रिंक सरकारने बांधावं, जेणेकरून स्केटिंग खेळाडूंना तिथे वैज्ञानिक स्केटिंग रिंकवरती खेळायला मिळेल. त्यानंतर आता विविध स्पोर्ट्समध्ये खेळाडू स्टेट लेवल व नॅशनल लेवलपर्यंत जातात. नॅशनल लेवल खेळाडूंना जर्सी व इतर गोष्टी मिळतात, पण स्टेट लेवल खेळाडूंना काहीही मिळत नाही. साधी जर्सी व शूज पण मिळत नाही. फॉर्मवरती भरून घेताना जर्सीचं माप, शूजचं माप सगळं घेतात, पण ते मिळत नाही. जेणेकरून खेळाडूंना निराशा होते. तर सरकारने याही खेळाडूंना पण सन्मानित करावं, जेणेकरून त्यांना प्रोत्साहन मिळेल. त्यानंतर 18 वर्षाखालील मुलांना गाडी एवढी स्पीड मारतात, रॅश मारतात की त्यांच्या जीवाला धोका आहे. तर सरकारने पालकांमध्ये जनजागृती करावी. त्यानंतर अजूनही करोनाचा कहर थांबलेला नाही, तरी लोक लग्नांमध्ये व इतर ठिकाणी गर्दी करू नये अशी माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. हे निवेदन सादर करतेवेळी काही स्केटिंगपटूंनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी अतुल याळगी,
चोकसिंग पुरोहित, सौ पाटील, अखिलेश पवार, आकांक्षा पवार, बाबूराव भेकणे, नागेश बिर्जे, भारती बोगार, श्री शेख उपस्थित होते. गोकाकमध्ये पोलीस अधिकाऱ्यांची आवश्यकता नसल्याचे वक्तव्य पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या विरोधात जेडीएसचे नेते अशोक पुजारी यांनी केले आहे. गोकाक तालुक्यातील अंकलकी गावामध्ये झालेल्या 2 गटातील भांडणामध्ये कोण अपराधी आहे याबद्दल विचार विनिमय करून क्रम हाती घेण्यात येणार आहे असे पालकमंत्री रमेश जारकीहोळी सांगत असतील तर गोकाकमध्ये पोलीस अधिकाऱ्यांची आवश्यकताच नाही असे जेडीएसचे नेते अशोक पुजारी यांनी सांगितले आहे. रविवारी कन्नड साहित्य भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले की अंकलकीमध्ये झालेल्या भांडणातील दोन्ही गटातील आरोपींना बोलावून विचारपूस करून कोणाची चूक आहे त्यांच्या विरुद्ध क्रम हाती घेण्यात येतील असे सांगणे गरजेचे नसून या भांडणाचा सिरियस केस दाखल झाला आहे असे यावेळी जेडीएसचे नेते अशोक पुजारी यांनी स्पष्ट केले आहे. ಸನ್ಮಾನ್ಯ ನಮ್ಮ ಸಚಿವರು ರಮೇಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರು ಬಹಿರಂಗವಾಗಿ ಮಾಧ್ಯಮದ ಮುಂದೆ ಒಂದು ಹೇಳಿಕೆ ಕೊಟ್ಟರು. ಯಾರ ಮೇಲೆ ಇವರು ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಫಿರ್ಯಾದಿ ಕೊಟ್ಟರು ಅವ್ರು ಆ ಕೇಸ್ದಾಗಿಲ್ಲ, ಅವ್ರು ನಿರಪರಾಧಿಗಳು ಅಂತೇಳಿ ಇವರ ಕ್ಲೀನ್ ಚಿಟ್ ಬಿಟ್ಟು ಕೊಟ್ಟರು. ಒಂದು ವೇಳೆ ಯಾರಾದರೂ ಒಬ್ಬರು ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಕೊಟ್ಟು ಆರೋಪಿಗಳ ಹೆಸರು ಹೇಳಿದಾಗ ಒಬ್ಬ ಜಿಲ್ಲಾ ಉಸ್ತುವಾರಿ ಸಚಿವರು ಸಂವಿಧಾನಬದ್ಧವಾಗಿ ಕಾನೂನಿನ ಚೌಕಟ್ಟಿಗೆ ಪೂರಕವಾಗಿ ಅಧಿಕಾರ ಸಿಕ್ಕಿದಂಥ ಒಬ್ಬ ಸಚಿವರು ಒಬ್ಬ ಯಾರ ಮೇಲೆ ಫಿರ್ಯಾದಿ ಆಗೈತಿ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಕ್ಲೀನ್ ಚಿಟ್ ಕೊಟ್ರೆ ಅದು ನಿಜವಾಗಿಯೂ ಸಹಿತ ಪೊಲೀಸರ ತನಿಖಾ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮೇಲೆ ಹಸ್ತಕ್ಷೇಪ ಮಾಡಿದಂಗೆ ಆಗೈತೆ. ಬಹುಶಃ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ತನಿಖೆಗೆ ಆಸ್ಪದ ಉಳಿಯಾಗಿಲ್ಲ. ಇವತ್ತು ಅಂಥದ್ದೇ ಘಟನೆ ಇವತ್ತು ಅಂಕಲಿಯೊಳಗೂ ಆಗೈತೆ ಅಂತ ನನಗೆ ಭಾವನೆ. ಯಾಕಂದರೆ ಅಂಕಲಿಯೊಳಗೆ ಏನು ಒಂದು ಘಟನೆ ಆಯಿತು, ಅಲ್ಲಿ ಭಾಳ ಸೀರಿಯಸ್ ಕೇಸ್ ರಿಜಿಸ್ಟರ್ ಆಗಿತ್ತು. ಕೊಲೆ ಸಂಚನ ಕೇಸು ಅಥವಾ 307 ಕೇಸ್ ಏನೋ ರಿಜಿಸ್ಟರ್ ಆಗಿರ್ಬೋದು. ಅದು ಆದಾಗ ಸನ್ಮಾನ್ಯ ಸಚಿವರ ಹೇಳಿಕೆ ಹೆಂಗಿರ್ಬೇಕಂದ್ರೆ ಸಾರ್ವಜನಿಕವಾಗಿ, ಯಾಕಂದರೆ ಅವರು ಸಂವಿಧಾನಬದ್ಧವಾಗಿ ಕಾನೂನಿನ ವಿಧಿವಿಧಾನಗಳಿಗೆ ಪೂರಕವಾಗಿ ಪ್ರಮಾಣ ವಚನ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿದ ಸಚಿವರು ಅವ್ರ ಹೇಳಿಕೆ ಯಾರಾದರೂ ಪತ್ರಿಕಾ ಮಾಧ್ಯಮದವ್ರು ಕೇಳಿ ಯಾರೇ ಕೇಳಿ ಹೇಳಿಕೆ ಹೆಂಗಿರ್ಬೇಕಂದ್ರೆ ಪೊಲೀಸರು ಇದ್ರಾಗ ಸೂಕ್ತ ತನಿಖೆ ಮಾಡಬೇಕು, ನಿಷ್ಪಕ್ಷಪಾತ ತನಿಖೆ ಮಾಡಬೇಕು, ಯಾರು ತಪ್ಪಿಸ್ತಿರೋದಾರು ಅವ್ರ ಮೇಲೆ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಬೇಕು ಅನ್ನೋಂಥ ಸೀಮಿತವಾದ ಹೇಳಿಕೆ ಇರಬೇಕು. ಆದರೆ ದುರ್ದೈವ ಕೊಲೆ ಪ್ರಯತ್ನ ಅಥವಾ ಇಂಥ ಕೇಸ್ ಆದಾಗ ಸಹಿತ ನಮ್ಮ ಸನ್ಮಾನ್ಯ ಸಚಿವರು ಅಗ್ರಿ ಸಾರಾಸಾರವಾಗಿ ಹೇಳಿಬಿಟ್ರು. ಅವ್ರು 2 ಪಾರ್ಟಿ ನಮ್ಮ ಮನೆಗೆ ಕರೆಸ್ತನು, ನಮ್ಮ ಆಫೀಸ್ದಾಗ ಕೂತ್ ಕೇಸಿಂದ ವಿಚಾರ ಮಾಡಿ ಕೇಸಿಂದ ಯಾರು ತಪ್ಪಿಸ್ತಿರೋದಾರು ಅವ್ರ ಮೇಲೆ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಿ ಅಂತ ಹೇಳ್ತನು ಅಂತ ಹೇಳ್ರು ಅವ್ರು. ಮತ್ತು ಇವರ ಆಫೀಸ್ದಾಗ ಕರೆದ ಕೇಸಿಂದ ಇವರ ಯಾರು ಅಪರಾಧಿ ಯಾರು ನಿರಪರಾಧಿ ಅಂತೇಳಿ ವಿಚಾರ ಮಾಡಿ ಕೇಸಿಂದ ನಿರ್ಣಯ ಕೊಡೋಂಗಿದ್ರೆ ಬಹುಶಃ ನಮ್ಮನೆ CPI PSI SP ಅವರ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. ಪೊಲೀಸರಿಗೆ ಏನು ಕೆಲಸ ಸತ್ಯಂದ ಮಾನ್ಯ ಸಚಿವರನ್ನೇ ಇನ್ಕ್ವೈರಿ ಮಾಡಿ ಇದು ಮಾಡಕತ್ರ ಅವ್ರದ್ದೇನು ಜರುತ್ತೈತಿ. ಈಗ ನಾನು ಹೇಳಕೈತಿ ಅವ್ರು ಹೇಳೋದ್ರ ಮೇಲೆ ಹಂಗೆ ಆಕೈತಿ. ಈಗ ಮಾನ್ಯ ಸಚಿವರು ಹೇಳಿಕೆ ಹಂಗೆ ಐತದ. ಯಾಕಂದರೆ ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಇವತ್ತು ಐತಿ ಸನ್ಮಾನ್ಯ ಸಚಿವರು ರಮೇಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ನನ್ನ ಆತ್ಮೀಯ ಸ್ನೇಹಿತರು. ನೀವು ರಾಜ್ಯಾಂಗದ ವಿಧಿವಿಧಾನಕ್ಕೆ ಬದ್ಧರಾಗಿ ನೀವು ಪ್ರಮಾಣ ವಚನ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿದಿರಿ, ಸಚಿವರಾಗಿದ್ದೀರಿ. ಬಹುಶಃ ಆ ಪ್ರಮಾಣ ವಚನದ ವಿಧಿವಿಧಾನಗಳಿಗೆ ನಿಯಮಾವಳಿಗೆ ಪೂರಕವಾಗಿ ನಿಮ್ಮ ಹೇಳಿಕೆ ಇರಲಿ. ಅನಗತ್ಯವಾಗಿ ಪೊಲೀಸ್ ತನಿಖೆ ಅಥವಾ ಇನ್ನಾದರೂ ವಿಷಯದೊಳಗೆ ನೀವು ಹಸ್ತಕ್ಷೇಪ ಮಾಡೋದು ನಿಮ್ಮ ಘನತೆ ಗೌರವಕ್ಕೆ ತಕ್ಕದ್ದಲ್ಲ ಅನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ತಮ್ಮ ಮುಖಾಂತರ रमेश जारकीहोळी हे पालकमंत्री झाल्यानंतर गोकाकमध्ये अशी 2 प्रकरणे झाली आहेत. रमेश जारकीहोळी यांनी घटनात्मक प्रक्रियेद्वारे शपथ घेतली असून त्यांनी पोलीस तपासणीसह अन्य बाबींमध्ये अनावश्यक हस्तक्षेप करणे चुकीचे आहे असे यावेळी सांगण्यात आले आहे. आता पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. एप्टेक एविएशन एकेडमी बेलगाम, यहाँ हमने 13 सालों में न सिर्फ 2000 से अधिक स्टूडेंट्स को ट्रेन किया है बल्कि 90% को बेस्ट प्लेसमेंट्स भी दी है. हम साथ कई ऐसे जॉब रेडी कोर्सेज भी ऑफर कर रहे हैं जो ग्लैमरस होने के साथ काफी प्रॉमिसिंग भी है. आज कई टॉप हायरिंग कंपनीज की नजर हमारे स्टूडेंट्स पे है और वो इसलिए है जहां कई कोर्सेज सिर्फ स्किल्स सिखाते हैं. हम 6 एज एडवांटेज से लाइफ स्किल्स सिखाते हैं जो उन्हें इन कोर्सेज के साथ लाइफ टाइम करियर के लिए तैयार करते हैं.
अगर आप तैयार हैं इंडस्ट्री रेलेवेंट स्किल्स के लिए, हम तैयार हैं आपका फ्यूचर बदलने के लिए। एप्टेक एविएशन एकेडमी, बेलगाम। व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज। कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है। तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं। वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना। वाओ जया, बहुत सुंदर लग रहा है। वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है। आखिर चॉइस किसकी है? थैंक्स। अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो? अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग। यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी, जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए। अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी। होटल आदर्शा पैलेस आपके लिए लाए हैं फूड पार्सल और होम डिलीवरी सर्विस, ब्रेकफास्ट, लंच और डिनर, साउथ इंडियन, नॉर्थ इंडियन, तंदूरी। कोविड-19 के तहत स्वच्छता और सभी नियमों का पालन। आज ही ऑर्डर कीजिए और घर बैठे लजीज खाने का मजा उठाइए। हर पार्सल के साथ एक मास्क फ्री। होटल आदर्शा पैलेस, लिंगराज कॉलेज के सामने, कॉलेज रोड, बेलगावी। फोन 0831 2435 और 8884121718। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। मराठा बँकेने प्रगतीचा आलेख उंचावला असून मराठा बँकला 2,50,00,000चा नफा झालेला दिसून आला आहे। कोरोना काळातही मराठा कोऑपरेटिव्ह बँकेने आपला प्रगतीचा आलेख उंचावला आहे। मागील आर्थिक वर्षात संस्थेला 2,50,00,000चा निव्वळ नफा झाला आहे। यावर्षी मागील वर्षीच्या तुलनेत ठेवीमध्ये 13.5 कोटी तर सोने तारणमध्ये 3 कोटीची वाढ झाली आहे। यावर्षी रिझर्व्ह बँकेने लाभांश वितरण थांबवण्याचे आदेश दिले आहेत, परंतु सभासदांना 15% लाभांश मिळावा यासाठी रिझर्व्ह बँकेशी पाठपुरावा करीत असल्याची माहिती संचालक मंडळाने शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेवेळी दिली आहे। प्रारंभी चेअरमन दिगंबर पवार यांनी स्वागत केले। यावेळी संचालक बाळासाहेब काकतकर म्हणाले की मराठा बँकेने राष्ट्रीयकृत बँकांप्रमाणे आरटीजीएस, एनएफटी, IMPS, SMS व ATM सेवा दिल्या आहे। बँक सामाजिक कार्यात अग्रेसर असून 10वी-12वीच्या गुणवंत व ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले। बँकेचे 11,900 सदस्य सभासद असून 130 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत। बँकेने 97 कोटींची कर्जे वाटली आहेत। सध्या 197 कोटींचे खेळते भांडवल आहे। यावेळी बँकचे चेअरमन दिगंबर पवार यांनी अधिक माहिती दिली आहे। वार्षिक कार्यकाळातील करोना हा एक अविस्मरणीय अनुभव आहे। करोनाने अवघ्या जगाला वेटीला धरून माणसातल्या माणुसकीचा झरा या महामारीत अटविला आहे। सर्व जग भीतीच्या छायेखाली आहे। संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे। अशा या भयभीत पार्श्वभूमीत आपण सर्वजण निरोगी व सुखी असाल ही आशा बाळगतो। सन 2019-20 साल अतिवृष्टी, महापूर व करोना महामारीमुळे बँकिंग व्यवसायातील अत्यंत अडचणीत ठरले आहेत। अशा परिस्थितीत दिनांक 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 अखेर आपल्या बँकेने केलेल्या आर्थिक व्यवहार व नवीन उपक्रम याची माहिती मी आपल्यासमोर मांडलेली आहे, ठेवलेली आहे। तरी कृपा करून ह्या सर्व आमच्या अहवालाची व बँकेची प्रसिद्धी चांगल्या प्रकारे करावी ही आपल्या सर्वांना मी। व्हाईस चेअरपर्सन नीना काकतकर यांनी आभार मानले। यावेळी संचालक बाळाराम पाटील, लक्ष्मण होनगेकर, शेखर हंडे, विनोद हंगिरगेकर, मोहन चौगुले, रेणू किल्लेकर, सुनील अष्टेकर, लक्ष्मण नाईक, मुख्य शाखेचे व्यवस्थापक गजानन हिशोबकर व कर्मचारी उपस्थित होते। महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव। केकेकोप गावात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिल्याने लोकांनी घटनास्थळी ठिय्या आंदोलन करून याविरुद्ध आक्रोश व्यक्त केला आहे।
अनुसूचित जातीसाठी स्मशानभूमीकरिता स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात यावी या मागणीसाठी शनिवारी केकेकोप गावात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास नकार देत लोकांनी आंदोलन छेडले. ही माहिती समजताच हिरेबागेवाडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन लोकांची समजूत काढली. त्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या काही वर्षांपासून केकेकोप येथे लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीतच अनुसूचित जमातीचे लोकही मृतदेहावर अंत्यसंस्कार करतात. मात्र सध्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकारण ढवळून निघाले आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत. त्यातच शनिवारी अनुसूचित जमातीतील एकाचे निधन झाले होते. जोपर्यंत आपल्या समाजासाठी वेगळी स्मशानभूमी मंजूर करण्यात येत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार नाहीत अशी भूमिका घेत लोकांनी रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन केले. घटनेची माहिती समजताच हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक विजयकुमार सिन्नूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. जागा उपलब्ध करून देण्याचा आपल्याला अधिकार नसून यासाठी समाजातर्फे जिल्हाधिकारी किंवा तहसीलदारांची भेट घेण्यात यावी. पोलिसांची केवळ कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असल्याचे पटवून देण्यात आल्याने अखेर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आता पुन्हा एकदा वेळेझले छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. क्लासिक ऑल इन वन, थंडीमध्येही मिळणार गरमीचा अनुभव. या ठिकाणी तुम्हाला मिळतील प्युअर वुलनने बनलेले डोक्यापासून पायापर्यंतचे सर्व प्रकारचे गरम कपडे. मुलगा असो किंवा मुलगी, महिला असो वा पुरुष, लहान मुले असो वा वयोवृद्ध, सर्वांसाठी स्वेटर, जॅकेट्स, आय मास्क, फेस मास्क, कानपट्टी, हँड ग्लोव्स, स्केल कॅप, मंकी कॅप, मफलर, हेल्मेट कॅप, अँकल सॉक्स, थंब सॉक्स, नी सॉक्स, ब्लाउज स्वेटर, स्टोल, सन केट, कॉटन हँड ग्लोव्स, थर्मल, टी शर्ट्स, 3/4 पॅन्ट्स, बरमुडा, नाईटवेअर, गाउन्स, अंडरगारमेंट्स, आणखीन खूप काही एकाच ठिकाणी बाळापासूनच्या साईजपासून प्लस साईजपर्यंत प्रत्येक साईजमध्ये उपलब्ध. म्हणजे एकाच शॉपमध्ये करा सर्व प्रकारच्या कपड्यांची खरेदी. तर मग आजच भेट द्या क्लासिक ऑल इन वन, शॉप नंबर 1457, मारुती गल्ली, बिसाइड मारुती टेम्पल, बसवांग गल्ली कॉर्नर, बेलगाम. तर संपर्क साधा 9606 698537 वर. बेळगाव जिल्ह्यातील नामांकित पीपल ट्री महाविद्यालय 2007 साली शिक्षणप्रेमी जगदीश सौंदत्ती यांच्याकडून या महाविद्यालयाचा बेळगावमध्ये प्रारंभ. पीपल ट्री महाविद्यालयात उच्च पदवीधर शिक्षक देतात प्रशिक्षण. पहिल्यांदाच बेळगावमध्ये शिक्षण अभियान 4.0 राबवलेले पीपल ट्री हे पहिले महाविद्यालय. या महाविद्यालयातील विद्यार्थी युनिव्हर्सिटी ब्ल्यू घेऊनच जातात बाहेर. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर मिळवले आहे यश. प्रत्येक वर्षी केले जाते विद्यार्थ्यांसाठी संमेलनाचे आयोजन. पीपल ट्री महाविद्यालयात डिजिटल क्लासरूम, हायटेक कम्प्युटर लॅब व उत्तम लायब्ररीची सुविधा. येथे PUC कॉमर्स, BCA, BCom, BBA बरोबरच 2019 मध्ये पहिले पीपल ट्री कॉलेज जे NSDC मान्यता प्राप्त हॉटेल अँड इव्हेंट मॅनेजमेंट कॉलेज आहे. महाविद्यालयामध्ये बेस्ट ट्रेनिंग रेस्टॉरंट, मॉकबार काउंटर, हाऊसकीपिंग लॅब व इतर व्यवस्था आहेत उपलब्ध. गायन, नृत्य, नाटक, क्रीडा अशा अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांनी विद्यार्थ्यांना केले जाते प्रोत्साहित. 3000हून अधिक विद्यार्थी आहेत नामांकित कंपन्यांमध्ये कार्यरत.
तर ॲडमिशन घेण्यासाठी भेट द्या पीपल ट्री कॉलेज बिहाइंड रामदेव हॉटेल, नेहरू नगर, बेलगाम. कॉन्टॅक्ट 9620271868 9901181300 9611614687. रॉयल फर्निचर गॅलरी फॅक्टरी आउटलेट. क्वालिटीमध्ये यापेक्षा सुंदर कुठेही नाही आणि दरामध्ये यापेक्षा स्वस्त कुठेही नाही. सोबत 5 वर्षाची वॉरंटी. थेट फॅक्टरीमधून विक्रीला 65% सूट. सोफा सेट सुरुवाती दर 12,500 रुपये, डायनिंग सेट 7,500 रुपये, वॉर्ड्रॉप 5,500 रुपये, डबल बेड कॉट 10,500 रुपये, टीव्ही वॉल युनिट 3,500 रुपये, ड्रेसिंग टेबल 2,500 रुपये, कम्प्युटर टेबल 1,500 रुपये, दिवाण 3,500 रुपये. याशिवाय तुम्हाला येथे मिळतील सेंटर टेबल, ऑफिस चेअर आणि ऑफिस फर्निचर. त्याचप्रमाणे खास मन लुभावणारे मॅरेज पॅकेजेसही उपलब्ध आहेत आणि आमच्याकडे लोनची सुविधाही आहे, ते पण सोप्या EMI सोबत. मग आजही भेट द्या रॉयल फर्निचर गॅलरी फॅक्टरी आउटलेट, राधाकृष्ण टावर, बिलो सिंडिकेट बँक, नियर गोबी मंचुरी शॉप, समाधिवी गल्ली, बेळगाव. संपर्क साधा 9483560831 वर. अरे बाप रे, पहा तर कितीही गर्दी. पोतदार ज्वेलर्सचे पण कमाल आहे ना, का असू नये. 122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे. म्हणूनच इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे. असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही, अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही. हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती, येथे सर्व काही मिळते. अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो. येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही. सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे. या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत. यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे. हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स, बेळगाव. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. पंचमसाली लिंगायत समुदायाला 2A आरक्षण देण्यात यावे अशी मागणी कुडल संगम पीठाचे मृत्युंजय स्वामीजी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे. पंचमसाली लिंगायत समुदायाला 2A आरक्षण मध्ये प्रवेश करण्याची मागणी करत 4थ्या टप्प्यातील चळवळीला जानेवारी 14 रोजी कुडल संगम ते बेंगळूर पर्यंत भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे, असे कुडल संगम पंचमसाली पीठाचे श्री बसवजय मृत्युंजय स्वामीजी यांनी सांगितले आहे. बेळगाव शहरात आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले की प्रत्येक वर्षी आमचे भक्तगण आमचा जन्मदिवस खूप मोठ्या उत्साहाने साजरा करतात. मात्र कोविड-19 मुळे डिसेंबर 23 रोजी राज्यव्यापी रक्तदान करण्याचा निर्णय घेण्यात आला असून मी स्वतः डिसेंबर 22 ला दावणगिरी येथे रक्तदान करून सरकारला पंचमसाली लिंगायत समुदायाला 2A आरक्षण द्यावे अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. ಫೋನ್ ಮೂಲಕ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಮಾಡಿ ತಮ್ಮ ಬೇಡಿಕೆಯನ್ನು ನಾವು ಸಹಾನುಭೂತಿಯಿಂದ ಪರಿಶೀಲಿಸಿ ಬೇಡಿಕೆಯನ್ನು ಈಡೇರಿಸುತ್ತೇವೆ ಎಂಬ ಭರವಸೆಯನ್ನು ನೀಡಿದರು. ಪರಮ ಪೂಜ್ಯರು ಅವರ ಒಂದು ಆಶ್ವಾಸನೆಗೆ ಸ್ಪಂದಿಸಿ 1 ತಿಂಗಳ ಗಡುವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಈ ಆಶ್ವಾಸನೆಯನ್ನು ಈಡೇರಿಸಬೇಕು, ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ನಾವು ಡಿಸೆಂಬರ್ 23ರಿಂದ ಕೂಡಲ ಸಂಗಮದಿಂದ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜಧಾನಿ ಬೆಂಗಳೂರಿನ ವಿಧಾನಸೌಧದವರೆಗೆ ನಾವು ಪಾದಯಾತ್ರೆಯನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳುತ್ತೇವೆ ಎಂದು ಘೋಷಣೆ ಮಾಡಿ ಉಪವಾಸ ಸತ್ಯಾಗ್ರಹವನ್ನು ಕೊನೆಗೊಳಿಸಿದರು. ಆದರೆ ಗಡುವು ಮುಗಿದರೂ ಕೂಡ ಈ ಬೇಡಿಕೆ ಈಡೇರಲಿಲ್ಲ. ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳವರು ಅಜೆಂಡಾದಲ್ಲಿ ಹಾಕಿದರೂ ಕೂಡ
ಅದು ಈಡೇರಲಿಲ್ಲ. ನಮ್ಮ ಬೇಡಿಕೆ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ OBCಯಲ್ಲಿ ಲಿಂಗಾಯತ ಸಮುದಾಯವನ್ನು ಸೇರಿಸುವುದು, ಎರಡನೇದಾಗಿ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದ ಮೀಸಲಾತಿ ಪಟ್ಟಿಯಲ್ಲಿ ಲಿಂಗಾಯತ ಪಂಚಮಸಾಲಿಯನ್ನೊಳಗೊಂಡು ಇನ್ನುಳಿದ ಸೌಲಭ್ಯ ವಂಚಿತ ಒಳಪಂಗಡಗಳನ್ನು ಕೂಡ 2Aದಲ್ಲಿ ಸೇರಿಸಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಬೇಡಿಕೆಯನ್ನು ನಾವು ಇಟ್ಟಿದ್ದು. ಈ ಬೇಡಿಕೆ ಈಡೇರಲಿಲ್ಲ. 23ರಂದು ನಮ್ಮ ಪಾದಯಾತ್ರೆ ಪ್ರಾರಂಭ ಆಗಬೇಕಾಗಿತ್ತು. ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಚುನಾವಣೆಗಳಿಂದ ಇದ್ದುದರಿಂದ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಸಮಾಜ ಬಾಂಧವರು ಪರಮ ಪೂಜ್ಯರನ್ನು ಕೇಳಿಕೊಂಡ್ರು, ಇದನ್ನು ನೀವು ಜನವರಿ 14ರಿಂದ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿರಿ, ಡಿಸೆಂಬರ್ 23ರಿಂದ ಬೇಡ ಅನ್ನುವಂಥ ಮನವಿಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡಾಗ ಪರಮ ಪೂಜ್ಯರು ಆ ಮನವಿಗೆ ಸ್ಪಂದಿಸಿ ಜನವರಿ 14ರಿಂದ ಪಾದಯಾತ್ರೆಯನ್ನು ಕೂಡಲ ಸಂಗಮದಿಂದ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ಭಕ್ತಾದಿಗಳಿಗೆ ಈ ಮೂಲಕವಾಗಿ ಕರೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ಈ ವರ್ಷದ ಆಡಂಬರ ಅದ್ದೂರಿ ಮೆರವಣಿಗೆಯ ಜನ್ಮದಿನವನ್ನು ರದ್ದು ಮಾಡಿ ಅದೇ ದಿನವನ್ನು ರಕ್ತವನ್ನು ಕೊಡುತ್ತೇವೆ, ಮೀಸಲಾತಿಯನ್ನು ಪಡೆಯುತ್ತೇವೆ ಎನ್ನುವಂಥ ಹಿನ್ನೆಲೆ ಒಳಗೆ ಸರ್ಕಾರವನ್ನು ಪ್ರತಿಭಟಿಸುವಂಥ ದಿನವನ್ನಾಗಿ ಆಚರಣೆ ಮಾಡಿರಿ ಅಂತೇಳಿ ನಾವೆಲ್ಲ ಭಕ್ತಾದಿಗಳು ಈಗಾಗಲೇ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆ ಹಿನ್ನೆಲೆ ಒಳಗೆ ಇದೊಂದು ಒಳ್ಳೆಯ ಬೆಳವಣಿಗೆ. ಕಾರಣ ಸಂಭ್ರಮ ಪಡುವಂಥ ದಿನವನ್ನು ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಸಮುದಾಯದ ಮಕ್ಕಳ ಅನುಕೂಲಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿರುವಂತಹ ಮೀಸಲಾತಿಯನ್ನು ಪಡ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ಒಂದು ಪ್ರತಿಭಟನಾ ಅಂತೇಳಿ ಕೊಡುತ್ತೇವೆ ರಕ್ತವನ್ನು ಪಡೆಯುತ್ತೇವೆ ಮೀಸಲಾತಿಯನ್ನು ಈ ಮೂಲಕವಾಗಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಒತ್ತಾಯಿಸುವಂಥ 3ನೇ ಹಂತದ ಚಳವಳಿಯನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಈಗಾಗಲೇ ಇಡೀ ರಾಜ್ಯಾದ್ಯಂತ ಸಮಾಜ ಬಾಂಧವರು ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆ ಹಿನ್ನೆಲೆ ಒಳಗೆ ಎಲ್ಲ ಜಿಲ್ಲಾ ಕೇಂದ್ರ ತಾಲೂಕು ಕೇಂದ್ರಗಳಲ್ಲಿ ಈ ಅಭಿಯಾನ ನಡೀತಾ ಇದೆ. ಸುಮಾರು 5ರಿಂದ 10 ಸಾವಿರ ಜನ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ರಕ್ತವನ್ನು ಕೊಡೋದ್ರ ಮೂಲಕ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಈ ಒಂದು ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡುವಂಥದ್ದು, ಈ ಮೂಲಕವಾಗಿ ಜೀವನ ಉಳಿಸುವಂಥ ಅಭಿಯಾನಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಯುವ ಬಾಂಧವರು ಇವತ್ತು ಸಾಕ್ಷಿ ಆಗಲಿದ್ದಾರೆ. ಅದರ ಒಂದು ಉದ್ಘಾಟನೆಯನ್ನು ದಾವಣಗೆರೆಯಲ್ಲಿ 22ನೇ ತಾರೀಕು ನೆರವೇರಿಸಲಾಗ್ತಾಯಿದೆ. ಸ್ವತಃ ನಾವೇ ರಕ್ತವನ್ನು ಕೊಡೋದ್ರ ಮೂಲಕವಾಗಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಮೀಸಲಾತಿ ಹಕ್ಕೊತ್ತಾಯಕ್ಕೆ ನಾನು ಚಾಲನೆ ಕೊಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. 23ಕ್ಕೆ ರಾಜ್ಯಾದ್ಯಂತ ಬೆಳಗಾವಿ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಜಿಲ್ಲಾ ಕೇಂದ್ರಗಳಲ್ಲಿ ಆ ಅಭಿಯಾನ ನಡೀತಾ ಇದೆ. ಈ ಹಿನ್ನೆಲೆ ಒಳಗೆ ಮಾಧ್ಯಮದ ಮೂಲಕವಾಗಿ ನಾನು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಹೇಳಿದ್ದೇನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ನೀವೇ ನಾವು ಉಪವಾಸ ಸತ್ಯಾಗ್ರಹವನ್ನು ಕೈಗೊಂಡಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅದಕ್ಕೆ ಇಡೀ ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆ ಮಾಧ್ಯಮದವರೇ ಸಾಕ್ಷಿ ಇದ್ದಾರೆ. ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸ್ವತಃ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳೇ ಈ ಸಮುದಾಯಕ್ಕೆ ಬೇಕಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದ 2A ಮತ್ತು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ OBC ಪಟ್ಟಿ ಎಲ್ಲ ಲಿಂಗಾಯತ ಒಳಪಂಗಡಗಳೇ OBC ಪಟ್ಟಿಯಲ್ಲಿ ಸೇರಿಸುವಂಥ ವಿಚಾರಕ್ಕೆ ಇಡೀ ಸರ್ಕಾರದ ಪರವಾಗಿ ಮತ್ತು ಸರ್ಕಾರದ ಮಂತ್ರಿಗಳು ಸಹ ಬಂದು ನಮಗೆ ಭರವಸೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟರು. ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಂದು ತಿಂಗಳ ಗಡುವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ವಿ. ಆ ಗಡುವಿಗೆ ಪೂರಕವಾಗಿಯೇ ಸರ್ಕಾರ ಸ್ಪಂದಿಸುವಂಥ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಸಹ ಮಾಡಿತ್ತು. ಏಕೆಂದರೆ 26ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ನಮ್ಮನ್ನು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಮನೆಗೆ ಕರೆಸಿಕೊಂಡಾಗ ಸಹಜವಾಗಿಯೇ ನಮ್ಮ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಮೊದಲನೇ ಹಂತದ ಒಂದು ಶಕ್ತಿಯನ್ನು ತುಂಬುವಂಥ ಹಿನ್ನೆಲೆಯೊಳಗೆ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ OBC ಪಟ್ಟಿ ಒಳಗೆ ಸೇರಿಸಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಪಟ್ಟರು. ಅವತ್ತು 26ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಅದು ಕ್ಯಾಬಿನೆಟ್ ಒಳಗೆ ಸಹ ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ 27ನೇ ತಾರೀಕು ಕ್ಯಾಬಿನೆಟ್ ಒಳಗೆ ಸಬ್ಜೆಕ್ಟು ಸಹ ಸೇರಿಸಿದರು. ಕೊನೆಗಳಲ್ಲಿ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಮತ್ತು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದ ಮಾತುಕತೆ ಹಿನ್ನೆಲೆ ಒಳಗೆ ಅದನ್ನು ಮುಂದೂಡುವಂಥ ಪ್ರಯತ್ನವೂ ಆಯಿತು. ನಮಗೊಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಭಾಳ ನಿರಾಶೆ ಆಯಿತು. ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಜನರು ಎಲ್ಲ ಕಡೆ ಫೋನ್ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು, ಸ್ವಾಮೀಜಿ ಮತ್ತು 28ನೇ ತಾರೀಕು ಗಡುವು ಮುಕ್ತ ಬಂತು, ಮುಂದಿನ ಹೋರಾಟ ಏನು ಅಂತ. ಅದು ನಿಮ್ಮ ಮಾಧ್ಯಮದವರೇ ನೀವು ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡೋದಿಲ್ಲ. ಏನು ಅವತ್ತು ಚೆನ್ನಮ್ಮನ ಭೂಮಿ ಬೆಳಗಾವಿಯ ಸುವರ್ಣ ವಿಧಾನಸಭಾ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ನಾವು ಗಡುವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ವಿ. ಆ ಗಡುವು ಮೀರಿದ ನಂತರ ನಾವು ಕೂಡಲ ಸಂಗಮದಿಂದ ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ಪಾದಯಾತ್ರೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಏನು ಮಾತು ಕೊಟ್ಟಿದ್ವಿ. ಆ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಪಾದಯಾತ್ರೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಸಿದ್ಧತೆಯನ್ನು ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಆ ಹಿನ್ನೆಲೆ ಒಳಗೆ 23ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಅವತ್ತು ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದ್ವಿ. ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ 23ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ನಮ್ಮ ಸಚಿವರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ CC ಪಾಟೀಲರು ಮತ್ತು ರಾಜ್ಯಸಭಾ ಸಚಿವ ವೀರಣ್ಣ ಕಡಾಡಿ ಅವರು ಮೊನ್ನೆ ಬೆಂಗಳೂರಲ್ಲಿ ನಡೆದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶಾಸಕರ ಸಭೆಗೆ ಆಗಮಿಸಿಬಿಟ್ಟು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಮನವರಿಕೆ ಮಾಡಿಕೊಡ್ತೀವಿ, ಹಾಗಾಗಿ ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯಾವಕಾಶ ಕೊಡ್ರಿ ಅಂತೇಳಿ ಮನವಿ ಮಾಡಿಕೊಂಡ್ರು. ಈ ಕಾರಣಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಸಚಿವರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ CC ಪಾಟೀಲರು ಮತ್ತು ರಾಜ್ಯಸಭಾ ಸದಸ್ಯರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ವೀರಣ್ಣ ಕಡಾಡಿ ಅವರ ಮನವಿ ಮೇರೆಗೆ ಅವರು ಸನ್ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಮನವರಿಕೆ ಮಾಡಿಕೊಡುವಂಥ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ 23ಕ್ಕೆ ನಡೆಯಬೇಕಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಮ್ಮ ಪಾದಯಾತ್ರೆನ ಸಮಯಾವಕಾಶ ಅವರಿಗೆ ಕೊಟ್ಟಂಗೆ ಆಗುತ್ತೆ. ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಚುನಾವಣೆ ಈ ಎರಡೂ ಕಾರಣಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ನಮ್ಮ ಪಾದಯಾತ್ರೆನ ಜನವರಿ 14 ತಾರೀಕಿಗೆ ಶುರು ಮಾಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಈಗೆಲ್ಲ ತೀರ್ಮಾನವನ್ನು ಮಾಡಿ ಮೊನ್ನೆ ಬೆಂಗಳೂರಲ್ಲಿ ಅದನ್ನು ಘೋಷಣೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಕಾರಣ ಕೂಡಲ ಸಂಗಮದಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಜನವರಿ 14 ತಾರೀಕಿಗೆ ಕೃಷಿ ಸಂಕ್ರಾಂತಿಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಿ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಬಸವ ಕೃಷಿ ಪ್ರಶಸ್ತಿಯನ್ನು ಕೊಡುವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡ್ತೇವೆ. ಹಾಗಾಗಿ ಆ ಪ್ರಶಸ್ತಿ ಪ್ರದಾನ ಸಮಾರಂಭದ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿಯೇ ಈ ಒಂದು ಪಾದಯಾತ್ರೆಯನ್ನು ಚಾಲನೆ ಮಾಡೋದ್ರ ಮೂಲಕವಾಗಿ ಕೂಡಲ ಸಂಗಮದಿಂದ
ಯಲಬುರ್ಗಾ, ನಂತರದಲ್ಲಿ ಗದಗ ಜಿಲ್ಲೆ, ನಂತರದಲ್ಲಿ ದಾವಣಗೆರೆ ಮುಖಾಂತರ ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ಸುಮಾರು 600 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಪ್ರವಾಸ ಆಗಲಿದೆ. ಪ್ರತಿದಿನ ದಿನಕ್ಕೆ 20 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಅಂತೆ पादयात्रे ಮಾಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ನಾವೆಲ್ಲ ತೀರ್ಮಾನವನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. डिसेंबर 23 रोजी स्वामीजींचा जन्मदिवस असल्याने बेळगावमधील विजय हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यावेळी रुद्रण्णा चंदरगीसह अन्य पत्रकार परिषदेत उपस्थित होते. आता पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या स्थळीय घडामोडींवर. स्मार्ट सिटी अंतर्गत पहिल्याच रस्त्याची अवस्था दयनीय. रिफ्लेक्टर फुटून लोखंडी बार आले उघड्यावर. केली समोरील केपीटीसी रस्त्यावर प्रकाराला उघडकीस. वाहने पंक्चर होण्याच्या प्रकाराने संताप व्यक्त. बेळगाव लोकसभा निवडणुकीसाठी जेडीएस पक्षाकडूनही प्रयत्न. जेडीएस पक्षाकडून कोणत्या उमेदवाराची होणार निवड? जेडीएस नेता अशोक पुजारी यांनी दिल्या प्रतिक्रिया. एकवीस डिसेंबर पासून बेळगाव सुरत विमान प्रवास प्रारंभ. सामरा विमानतळावरून अनेक विमान सेवा होणार प्रारंभ. बेळगाव विमानतळाचा राष्ट्रीय पातळीवर एक उत्तम दर्जा निर्माण. आता वेळ झाली इथंच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी.